आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। विखुरलेल्या ब्राह्मण समाजाला एकत्र करण्यासाठी गेल्या 11 वर्षांपासून अहिल्यानगर येथून भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य परशुराम यात्रा काढण्यात येते। या यात्रेचे हे 12वे वर्ष आहे। काल जालन्यात ब्राह्मण सभेच्या वतीने गांधी चमन येथे असलेल्या ब्राह्मण सभा भवनात यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले। या स्वागतानंतर ही यात्रा पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे। जय परशुराम। अहिल्यानगर येथून निघालेली ही भार्गव यात्रा आज जालना शहरात आलेली आहे। असाच मेहकरचा बालाजी, औंढा नागनाथ, माहूरची रेणुका माता, त्यानंतर ओंकारेश्वर आणि सगळ्यात महत्वाचं परशुराम महाराजांची जी जन्मस्थली आहे मध्य प्रदेशमध्ये जानाबाव म्हणून, या ठिकाणी ही परशुराम यात्रा चाललेली आहे। समाजासाठी अतिशय जागृत करणारी ही परशुराम यात्रा आहे। आज जो समाज, ब्राह्मण समाज हा विखुरलेला आहे, या समाजाला एकत्रित करण्याचं काम या परशुराम यात्रेतर्फे करण्यात येत आहे। या समाजाला एकत्र करण्याचं काम खूप कठीण आहे, पण अवघड नाहीये। आज समाजापुढे आदर्श झटणारे निस्वार्थी लोक फार कमी असल्याने लोक घरातून बाहेर पडत नाही, परंतु आज आमच्या अहिल्यानगरमध्ये असे चांगले लोक आहेत ज्यांनी संघटना निर्माण केल्या आहे। आणि आज मी या जालना शहरात येऊन सुद्धा मला खूप आनंद वाटला। इथली संघटना अतिशय मजबूत आहे आणि यांनी जे कार्य केलं आहे अतिशय अप्रतिम आणि स्तुत्य आहे। ही परशुराम यात्रा 10 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आजच सकाळी 6 वाजता अहिल्यानगर निघाली आहे। औरंगाबाद, जालना, मेहकर, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधून जाता जाता जानाबावलाही जाणार आहे। 15 एप्रिल रोजी याचा समारोप पुन्हा अहिल्यानगर येथे होणार आहे। राहुरी वगैरे सगळीकडे ही यात्रा जाणार आहे आणि त्यानंतर प्रतिष्ठानतर्फे 18 एप्रिल रोजी परशुराम यागाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि 19 एप्रिलला याची सांगता जी आहे ते भिस्तबाग चौकात मोठ्या स्वरूपात होणार आहे। त्या ठिकाणी आमदार पडळकर साहेब प्रमुख वक्ता व प्रमुख मार्गदर्शक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत। विशेष म्हणजे या संपूर्ण यात्रेचा खर्च आमच्या नगरचे लाडके आमदार, हिंदू धर्मरक्षक श्री संग्रामजी जगताप यांनी यात्रेचा खर्च उचललेला आहे। जय परशुराम।